रामकृष्ण हरी. आजच्या कथेचं नाव आहे आशेची पानं. एका 10 वर्षाची छोटी मुलगी आजारी होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता तिला वाचवणं कठीण आहे. ती अंगणातल्या खाटेवर पडून आपले शेवटचे दिवस मोजत होती. ती पाहत होती की अंगणातलं झाड आपली सगळी पानं गाळत आहे. एके दिवशी तिने आपल्या मोठ्या बहिणीला विचारले, ताई, हे झाड आपली सगळी पानं कधी गळून टाकेल? बहीण म्हणाली, का ग, असं का विचारतेस? तेव्हा छोटी बहीण म्हणाली, ताई, मला असं वाटतं ज्या दिवशी या झाडाचं शेवटचं पान गळून पडेल त्या दिवशी माझा शेवटचा श्वास असेल आणि मी ही दुनिया सोडून जाईन. मोठी बहीण म्हणाली, अगं, तसं काही नाही. तुला काही होणार नाही. तू लवकरच पूर्ण बरी होशील. दिवस जात होते. झाडाची सगळी पानं गळून पडली, पण एका फांदीवर अजूनही 5 पानं होती, जी अजूनही ताजी हिरवी होती. हळूहळू झाडावर नवीन पानं यायला लागली आणि त्या मुलीची तब्येतही दिवसेंदिवस सुधारायला लागली. एक दिवस ती पूर्ण बरी झाली. तिने जाऊन त्या 5 पानांना हात लावला आणि आश्चर्याने पाहिले. ती पानं तर नकली होती, जी तिच्या मोठ्या बहिणीने तिथे लावली होती. मित्रांनो, या कथेमधील बोध काय आहे? कुणाचं तरी आशा स्थान बना, कारण जोपर्यंत आशा जिवंत आहे तोपर्यंत जगण्याची उमेद माणसात जिवंत राहते आणि आशेच्या आधारावरच तर जग चालतं, हो ना? रामकृष्ण हरी.